नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 1 टॉपिक नंबर 4 गुणोत्तर प्रमाण याच्या 5व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. गुणोत्तर प्रमाणमध्ये आपण आहोत. 9वीची मोठ्या प्रमाणात संख्या या आठवड्यामध्ये जॉईन होते. ठीक आहे, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. पण हे सगळे लेक्चर्स आज ह्यामध्येच तुम्ही बघायला की तुम्हाला ते कळणार नाही आहे. पहिल्यापासून ते सगळं बघायला पाहिजे. निदान हा टॉपिक तर पहिल्यापासून बघायला पाहिजे. पहिल्या सनच्या ह्या लेसनपासून मॅथ्स 1 मॅथ्स 2चे सर्व टॉपिक्स आपण पूर्ण करत पुढं आलो आहे. ते सगळे तुम्हाला आपण पुढं आलो असतो तरी तो तास चुकला म्हणायची काही गरज नाही. तुम्हाला कोणत्याही वेळेला तो कोणताही युनिट तुमच्यासमोर येणार आहे. त्यासाठी बाळांनो तुम्हाला एक काम करायचं आहे. तुम्ही ताबडतोब गणित मैत्री चॅनल आमचं सबस्क्राईब करायचं आहे. त्यासमोरची ती बेलला क्लिक करायचं आहे. म्हणजे सगळेच 9वीचे लेसन्स 9वीचा ग्रुप जॉईन करा आणि 9वीचे सगळे लेसन्स बघा. 9वीबरोबर 8वीचेही ग्रुप जॉईन करा आणि 8वीचेही सर्व लेसन्स तुम्ही ऑब्झर्व करा आणि ह्या प्रवाहामध्ये या. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. परत विनंती आहे की तुम्ही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. पालक बंधू भगिनींचे आभार की त्यांनी मुलांना व्हॉट्सअपची व्यवस्था करून उपलब्ध करून देत आहेत. पण मुलं अभ्यास करत आहेत काय हे बघणं पालकांचंही काम आहे. थोडंसं व्हॉट्सअपवर असताना इतर माध्यमाकडं न बघता, इतर कोणत्या गोष्टीकडे न डोकावता मुलांनी अभ्यासामध्ये लक्ष देतील हेही बघणं आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे, तर मग समान गुणोत्तराचा अर्थ आपण मागच्या तासिकेच्या वेळेला बघितला होता. समान गुणोत्तराचा सिद्धांतावर आधारित आपण पुढचे 4.4 सोपे सम सोडून आहोत. काय विशेष नाही, पण त्याची पार्श्वभूमी मात्र तुम्हाला पहिल्यापासून माहिती असली तर ती अधिक चांगल्या रीतीने पूर्ण करता येते. थोडंसं ओळख म्हणून त्यांनी पहिला प्रश्न असा दिला आहे बघा. पुढील विधानातील रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स असा आहे. 4.4 पहिला क्वेश्चन, x / 7 = y/3 = 3x + 5y. त्याच्या खाली काय लिहाल तुम्ही? त्याच्यानंतर 7x - 9y याच्या खाली कोणता नंबरला तुम्ही डिनोट कराल अशी ती फिलिंग द बँक्स करायला आपल्याला सांगितले. थोडंसं आन्सर कसं क्रिएट होतं बघा. त्याने जे केलं आहे ते आपल्याला इथं करावं लागेल. याची रिकामी जागा पूर्ण करावी लागेल. 3 × x, एक्सचा खाली जो नंबर आहे 7 आहे त्याला आपण 3 दिलं पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला 3 घ्यायचं नाही, इथं 3 घ्यायचं 7च्या इथं. प्लस वायच्या खाली इथं 3 आहे, वाय म्हणजे 3, त्याच्या खाली तो जो नंबर आहे तो 5 आपल्याला घेतला पाहिजे. हा 3 7 बेसिकली होता. त्यांनी घेतलेला ॲडिशनल नंबर 3 इथं जो नंबरनं गुंतो आपण तोच इथं गुणायला पाहिजे. इथं 5, इथं 5. हे एवढं कंप्लीट करूया लगेच. 3x + 5yचं ॲडिशन होणार नाही त्यामुळे तसेच राहतील. पण खाली काही नंबर्स येणार आहेत बघा. एक 21, 15. हां बोला पुढं किती आलं बघा बरं. 3x + 5y/36 हे ह्याचा आन्सर झाला. परत एकदा बघा. समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार आपल्याला 3x, एक्स हा होता, एक्सच्या खाली 7 होतं, एक्सच्या जवळ 3 तर 7ला पण 3ने इंटू करायचं. वाय जवळ 5 आला म्हणजे 3ला पण 5ने इंटू करायचं. ह्या दोन्हीचं ॲडिशन होणार नाही, तसंच राहिलं. 7 याचा प्रॉडक्ट होतो, ह्याचा प्रॉडक्ट झाला, ह्याचं ॲडिशन झालं. ह्याच सेम वेनं आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. सेम टू सेम याच पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. आता बघा बरं, इथं 7 आहे, एक्स आहे, तो बेसिकली आहेच. इथं एक्सच्या खाली त्यांचा जो नंबर आहे तो 7 आहे. आपल्याला एक ॲडिशनल इथं आपल्याला 7 जास्त घ्यावं लागेल. इथं 7 घेतले म्हणजे इथं 7 घ्यावं लागेल, बरोबर ना. -9 घेतलं आहे, वाय आहे, वाय बेसिकली आहे 3 इथं आहे. पण त्यांनी जो नंबर घेतला आहे त्यांनी 9 नाही घेतला बाळांनो, -9 घेतला आहे. आपण पण -9 घ्यायला पाहिजे. हे बघा, हे 7 7 -9 करेक्ट. पुढं जाऊया. हा असाच राहील. 7x हे = दिले -9y याचं काय होणार नाही, पण इथं होणार 7 7 49 आणि 9 त्रिक 27. याचं जे लास्ट रिकामी जागा आपल्याला पूर्ण करायची आहे त्याची सबट्रॅक्शन करून करायची आहे. बघा बरं काय आलं आन्सर लास्टचं. याचं जरा मायनस करा, बघूया काय उत्तर येईल. हां यस, ह्याचं सबट्रॅक्शन करा, याचा आन्सर येणार आहे. हेच आन्सर लिहित असताना आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये 2 2 22 येणार आणि हे 7x - 9y. ह्याचं जे फिलिंग द बँक्स होतं ते असं होतं. फक्त हा 36 नंबर तुम्हाला पाहिजे होता आणि हा 22 पाहिजे होता. पण डायरेक्ट नंबर आपल्याला नाही मिळवता येणार, आपल्याला हे काम करावं लागेल. तुम्हाला समान गुणोत्तराचा अर्थ कळावा. 3ला ज्या संख्येनं तुम्ही गुणता, 3ने एक्सला गुणला तेच खाली गुणायला पाहिजे. वायला गुणला त्याला वायनं गुणायला पाहिजे. 7नं गुणला 7नं गुणायला पाहिजे. -9 घेतला -9 घ्यायला पाहिजे. हा असा भाग होता आणि मग आपण आन्सर काढायचं होतं. लक्षात बघा ना, हा समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणजे
एखाद्या गुणोत्तराचं वरचं ॲडिशन असेल सबट्रॅक्शन असेल त्याचा रेशो सेम राहतो हे इंडिकेशन करण्यासाठी ह्यासाठी काही सोपे सम्स आपल्याला इथं पूर्ण करायचे आहेत. 9वीच्या मित्रांचं मोठ्या प्रमाणामध्ये जॉईन होत आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मित्रांना शेअर करताय त्याबद्दल अभिनंदन. पण मुलांनो, गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करायला वेळ करू नका. लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आमचा एनर्जी वाढवा, उत्साह वाढवा. संपूर्ण गणितीय इयत्ता 8वी 9वी 10वीचं व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आणि तुमचे टीचर्स, मॅथ्स टीचर्स तुमच्याबरोबर नक्की आहोत. चला तर मग असंच आपण क्वेश्चन नंबर 2मध्ये जाऊया. अशीच रिकामी जागा आपल्याला अजून एकदा पूर्ण करायची आहे. ह्याच समान गुणोत्तराचा वापर कालच्या पाठिंबाच्या तासाच्या वेळेला जो भाग आपण बघितला होता, एखाद्या विशेष संख्येनं गुणलं तर त्याच संख्येनं खाली AK BK होतं बघा. ते A/B = AK/BK हा जो पॅटर्न होता त्याचा आपण सराव इथं करतोय. ठीक आहे, पुनश्च एकदा तुम्हा सर्वांनाचं स्वागत करतोय. जास्तीत जास्त मुलं जॉईन होत आहेत, आनंद वाटतोय. तुम्ही एनर्जी वाढवतात, आमची उत्साह वाढवतात. A/3 = B/4 = C/7 आणि मग त्यांना काय पाहिजे बघा. आता त्यांना जी रिकामी जागा पूर्ण करायची आहे ते अशा स्वरूपामध्ये पाहिजे. आता वरती दिले बघा = A - 2B + 3C. तर खाली काय येईल? = 6 - 8 + 14. तर वरती काय येईल? असं ते मत आहे त्यांचं. तिथं काय झालं ते तुम्ही शोधा आणि ते आन्सर क्रिएट करा. असा भाग होता इथं. क्वेश्चन नंबर 2मध्ये त्यांनी जे केलं आहे ते आपण इथं करायला पाहिजे आणि मग आपण आन्सरपर्यंत पोचायला पाहिजे. डायरेक्ट आन्सरकडे न लागता आपण ह्या कसं पूर्ण करायचं बघूया जरासं. ओके. A आहे तसा घ्या, म्हणजे कशानेही गुणू नका किंवा 1 न गुणलाय म्हणा. B जवळ -2 आलं आहे ना, मग तर 4 जवळसुद्धा आपल्याला -2 घ्यावं लागेल. -2 घ्यावं लागेल. C जवळ 3 आले ना इथं, मग इथं जो आहे ना 7 त्याच्या जवळ आपल्याला 3 घ्यायला बघा बरं. इथं -2 आला, इथं -2 आला. हे बघा, हे -2 इथं +3 वाढलं, इथं +3 वाढलं. हे बेसिकली 4 3 4 7 3 4 7 ॲज इट इज ABC. कोणता नंबर वाढला? -2 +3 +3. उलट ह्या टेक्नॉलॉजीमुळं हे लर्निंगला सोपं चाललं आहे. A - 2B + 3C असंच लिहितो बघा. वरचं जे आहे तसं लिहिलं खाली. त्याच्यानंतर हे लिहितो बघा 3 4 2 8 पण वजा आणि हे 7 त्रिक 21. असं करूया का? 27 आणि 30 झाले. 30मधून किती गेले सांगा बरं? 8 गेले. A - 2B + 3C किती राहिलं बघा ना. पॉझिटिव्हांचं बेरीज करा आणि निगेटिव्ह त्यातून सेपरेट करा. किती राहिलं बघा? -2B + 3C 9 7 त्रिक 21 नाही का? सॉरी, इथं 7 त्रिक 21 आहे, 27 नाही आहे. ओके. हे झाले बघा 24. 24मधून 8 गेले, 16 राहिले. हे बघा 7 त्रिक 21 21 आणि 3 असं झालं बघा 16. आलं लक्षात? हां, इथं बघूया आता. = 6 - 8. 6 मीन्स बेसिकली किती आहे बघा बरं? 3 आहे. 3चं 6 झाले बरं का. म्हणजे बेसिकली कोणते होतं? 3 होतं. 3चं 6 झालं म्हणजे 2ने इंटू केले. मायनस बेसिकली किती होतं बघा? 4 होतं, त्याला -2ने गुणले बघा, म्हणजे ते -8 झाले. आणि ह्याला पण 2ने गुणले बघा, +2 आहे बघा. बघा 3 4 7 त्यांचे नंबर. 3 4 7 3 2 6 4 2 -8 4 2 -2 आणि 7 2 14. कोणता नंबर तुम्ही जादा घेतला आहे? हां, एच्या डिनॉमिनेटरला इथं बघा. आता इथून इथंपर्यंत एच्या डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे, 2 जादा घेतला, मग एला पण 2 जादा द्यायला पाहिजे. बीच्या डिनॉमिनेटरमध्ये 4 आहेच, कोणता नंबर जादा घेतला बघा? -2. तो -2 टाइम्स बी घ्यायला पाहिजे. लक्षात? सीच्या वरती तुम्ही +2 घेतला आहे बघा, +2C. बरोबर आहे का बघा? 2A - 2B + 2C हे रिकाम जागा येणार आणि मग तिथं आन्सर पूर्ण होणार. असं इथं तुम्ही 6 8 14 6 8 14 म्हणजे 3ला 2 न गुणला आहे, 4ला 2 - 2 न गुणला आहे, 7ला 2 न गुणला आहे, म्हणजे ABCला पण आपण गुणलं. लक्षात आलं बघा? परत एकदा हे जे बेसिक होतं हे बघा. इथं एच्या जवळ इथं आहे 3 म्हणजे इथं 2 घेतले. इथं 4 आहे, 4ला -2 न गुणले म्हणून इथं -2 न गुणलं.
7ला 2 गुणलं अधिक 2 गुणलं म्हणून अधिक 2 गुणलं, झाली रिकाम जागा पूर्ण. आलं बाळांनो लक्षात. इथं 16 पाहिजे होतं, इथं हे रिकाम जागा पूर्ण करायची होती. थेरम ऑन इक्वल रेशो ही संकल्पना परत एकदा बघा. त्या नंबर्स जादा, कोणते नंबर जादा घेतलो आपण, कसं लर्न करत चाललो आहे परत एकदा बघा. इथं होतं ए 3 आहे तसं, -2 -2 3 3 24 आत गेले 16 उरले. इथं आहे 3 2 6, इथं आहे 4 2 -8 आणि इथं आहे 7 2 14. इथं 2, इथं -2 आणि इथं 2ची गरज होती, ती आपण वरती दिलो. ह्याला 2 दिलो, ह्याला -2 दिलो आणि ह्याला अधिक 2 दिलो. हे तिन्ही ह्या त्या चिन्हानं जोडलो आपण. ह्याला समान गुणोत्तरचा सिद्धांत म्हणायचं. आलं लक्षात बाळांनो. पहिल्यापासून तास जर कंटिन्यूस बघत असाल तर तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाही. आत्ता जॉईन झालेल्या मुलांनी सुद्धा पहिल्यापासूनचे लेक्चर्स बघा, ह्या टॉपिकचे पहिल्यापासूनचे लेसन्स बघा, म्हणजे तुम्हाला हा फिनॉमिना कळत राहील. परत एकदा विनंती राहील माझी की तुम्ही सर्वजण गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, अभ्यासच करा, गणिताला जॉईन होऊया, गणित समृद्ध करूया, गणित शिकूया. चला सारे पुढे जाऊया. गणित हा विषय कच्चा राहिला तर बऱ्याच गोष्टींना तुम्ही डिग्री, डिप्लोमा, इंजिनिअरिंग ह्या सगळ्या फील्डकडं दुर्लक्षित होईल. गणिताकडे कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे. गणित हा सर्व विषयाचा पाया आहे. गणित मजबूत असायला पाहिजे. गणित सर्व शिकायला पाहिजे. तळमळीनं, जेवढ्या तळमळीनं तुमचे गणिताचे शिक्षक तुम्हाला शिकवतात तेवढ्याच तळमळीनं मी तुमच्यापर्यंत गणित पोहोचवू शकलो नाही, तर ते शिकायला मदत करूया. मी आणि तुमचे मॅथ्स टीचर आपण सर्वजण तुमच्याबरोबर आहोत. निश्चित सोडवा. काही मुलांनी सोडवलेले सम्स माझ्याकडे पाठवत आहेत, आनंद वाटतो आहे बघून. तपासूनसुद्धा मी देतो, पाठवतो, शंकांचं समाधान करतो. डायरेक्ट फोनवरून, व्हॉट्सअपवरून की आपल्या संपर्कामध्ये राहूया, गणित शिकूया सर्व. चला, असा हा क्वेश्चन नंबर 1 होता. थेरम ऑन इक्वल रेशो, समान गुणोत्तराच्या सिद्धांताची जस्ट ओळख होती. इंटरेस्ट घेऊन वाचलात, इंटरेस्ट घेऊन शिकलात तर ते सोपं आहे, चांगलं आहे, अधिक चांगलं आहे, ते शिकूया. आता पाठीमागच्याच अभ्यासमधले काही सम्स आहेत बघूया. म्हणजे जसं आपण सम शिकलो होतो तसेच सम आता पुढे क्वेश्चन नंबर 2 मध्ये परत आहेत. आपली लर्निंग प्रोसिजर 4.4 आहे, म्हणजे 4.3ला लर्न करून पुढे जातो आहे. 4.1, 4.2 हे सगळ्याच गोष्टी आहेत असतात. मॅथ्स 1-2 पहिल्या टॉपिकवरती दुसऱ्या टॉपिकमध्ये प्रश्न, पहिल्या दोन्हीवरती तिसऱ्या टॉपिकमध्ये प्रश्न, किंवा त्याचं नॉलेज मुलांना आहे असं समजून आपण पुढे जात असतो, किंवा असं ते क्रिएशन केलेलं आहे. 5m - n = 3m + 4n हे दिले त्यांनी. तर पुढील राशींच्या किमती काढा. 1 m² n² भागिले m² - n² ची किंमत किती असेल, आणि याची किंमत काढायला सांगितली बघा आपल्याला. ते पुढचा प्रश्न आपण ठीक आहे तो लिहून ठेवतो. याची किंमत किती असेल असं विचारलं बघा. हे आहे 3m + 4n / 3m - 4n याची किंमत किती असेल. असं गणित वास्तविकता आपण पाठिंबाच्या अभ्यासमध्ये येऊन गेलो होतो. हे गिव्हन आहे, हे आपल्याला घेऊन पुढं जायचं आहे. ह्याचा आधार घेऊन पुढचं सम आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर ह्याचं सिम्प्लिफिकेशन करूया आपण, थोडंसं करूया ना. ह्याचं सिम्प्लिफिकेशन करणे म्हणजे यातून m/n ची व्हॅल्यू आपल्याला क्रिएट जोपर्यंत होत नाही. हे बघा 5m - 3m, m एका बाजूला करतो आणि 4n + n असे बघा. कारण mमधून n जात नाही, पण mमधून m जातो ना. ह्याच्यावरती आपल्याला गणिती संस्कार, गणिती क्रिया करता येतात. मग पुढं आपल्याला जाता येतं, होय की नाही. तर याच्यावरती हे बघा 5m मधनं हे राहिले 2m, हे बघा राहिले 5m. ह्याचे आपल्याला हे बघा हे n, हे n, हे 4n आणि हा 1n असे एकूण 5. m/n = आलं 5/2. हे वजा झाले, हे अधिक झाले. 5तून 3 गेले 2, 4 आणि 1 5. m/n हे एकदा क्रिएट झाले की हे निर्माण करायचं सोपं काम असतं. गणित समोर आल्याबरोबर ब्रेनमध्ये आपल्याला काही सायकल्स सुरू झाल्या पाहिजेत. ते होत आहेत, त्यासाठी लर्निंग, लक्षपूर्वक ऐकणं, समजून घेणं हे महत्त्वाचं असतं बाळांनो. तर पुढं जाऊया. ह्याला आता हाच पुढं प्रॉब्लेम घेऊन जाऊया. थोडं माझं इम्पॉर्टंट चोक्स कुठे गेले. ठीक आहे, आता ह्याचं बघूया. आता स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर करून घेऊया. m² n² = 5² + 2². बरोबर ना. m² / n² = 25/4. ओके बाळांनो, 25/4. आणि इथं बघा आता 25/4. आता
योगयोग क्रिया करूया की एम स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर प्लस मायनस एन स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर इज इक्वल टू योग क्रियेने 25 प्लस मायनस 4 दॅट इज 29 अपॉन 21. परत एकदा बघा, समजलं का सगळ्यांना? परत एकदा बघूया. हे आहे, हे दिलेलं आहे आपल्याला. याच्यापासून आपण एम एका बाजूला केले, एन एका बाजूला केले, एम भागिले एनची निर्मिती केली आणि हे बघितलं तर ही कशावरची योग क्रिया आहे? ते पहिलं पद भागिले दुसऱ्या पदावरती आहे बघा. हे एम स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअरची योग क्रियेने हे तयार झालेलं आहे. म्हणजे स्क्वेअर करून घेतलं आपण इथं. एम स्क्वेअर एन स्क्वेअर, हे बघा एम स्क्वेअर एन स्क्वेअर हे स्क्वेअर करून घेतले आणि याच्यावर योग क्रिया केली. योग क्रिया म्हणजे पाठीमागच्या तासाला आपण भरपूर गणित अशी सोडवलोय. 25 अधिक वजा 29/21. ओके. आता पुन्हा त्यांनी एक निर्मिती करायला सांगितली बघा. ती निर्मिती आहे याची. परत आपण इथून पुढे जायचं. आता पहिल्यापासून हे इथं आहेच, हे आपण एम अपॉन एन तयार करून ठेवलंच आहे ना, त्याला घेऊन आपण पुढे जाऊया. बघूया तर मग कसं पुढे जाता येईल. आता एम स्क्वेअर एन स्क्वेअर नको, आता इथं लक्ष द्या, इथं याच्याकडं. एम जवळ 3 नंबर पाहिजे बघा. इथं मी काय करतो, आता एमच्या जवळ 3 घ्यायचं आणि एनच्या जवळ 4 घ्यायचं. हे कशावरची योग क्रिया आहे? पहिले पद भागिले दुसरे पद. आपल्याला ही राशी शोधायला पाहिजे. आपण 4n हे क्रिएट करून घ्यायला पाहिजे. ह्याच्यावर योग क्रिया केली की आपलं काम झालं. आता एम आणि एन बेसिकली 5/2 होता. एम जवळ तुम्ही कोणता नंबर ॲडिशनल घेतला? 3 घेतलात. एन जवळ कोणता घेतला? 4 घेतला, पण तो पण इथं घ्यायला पाहिजे. आता कोणता नंबर ॲडिशनल घेतला तुम्ही तो इथे घ्यायला पाहिजे. हां, 3m therefore 3m अपॉन 4n इज इक्वल टू 15 आणि 12 आलं बघा. झालं. आता याच्यावर योग क्रिया केली की आपलं आन्सर पूर्ण झालं ना. बघा की आता याच्यावरती योग क्रिया करूया आपण. हां, योग क्रिया असं सांगतं 3m ते चौकोन त्रिकोणामध्ये समजून घेतलं तर बघा आपण. चौकोन अधिक वजा त्रिकोण हे डिनॉमिनेटर, परत 15 हे पक्क करून ठेवा. अधिक वजा 12 27 अपॉन 3. बघा समजलं का सगळ्यांच्या? 4n 4 दोन्ही 12 नाही, काय झालं बघा, 4 दोन्ही 8 झालं नाही. तर 4 त्रिकम 12 नाही, 4 दोन्ही 8. सॉरी, इथं 8 आलं बघा, 8. त्यामुळे आता हे 12 नाही होणार, हे होणार 8 आणि 8. बघा 3 15, 4 दोन्ही 8. आता 15मध्ये अधिक 8 घालूया, वजा 8 करूया. 15मधनं 8 गेल्यावर 15 8 23 आणि 15मधनं 8 गेले, राहिले किती सांगा आता? 15मधनं 8 8 आणि 7 15. पुनश्च एकदा बघूया आन्सर आपलं बरोबर आहे का बघा अगोदर. परत एकदा बघा. हे गिव्हन होतं 5m - 3m. हा इथं गेला, हे 2m राहिलं, हे 5m राहिलं. m अपॉन n इज इक्वल टू 5/2. कोणता नंबर पाहिजे बघा? m जवळ 3 पाहिजे, n जवळ 4 पाहिजे. 5ला 3 दिलं आपण, nला 4 दिलं. 3m 4n, 3 5 15, 4 2 8. एकदा दोघांची 3m अधिक वजा, एकदा अधिक एकदा वजा, 23/7 असं उत्तर आलं. आनंद देणारं गणित म्हणून शिका, टेन्शन म्हणून घेऊ नका, सहजता बघा. हे जादा नंबर घेतले, हे जादा नंबर. योग क्रिया परत एकदा समजून घ्या. पाठीमागच्या तासाच्या वेळेला असे सम्स आपण शिकलोय म्हणून जरासं मी फास्ट घेतलं. पाठीमागचा तास ज्या मुलांना थोडंसं जड चाललं त्यांनी पाठीमागचा तास पुन्हा एकदा जरूर बघा. ओके बाळांनो, ठीक आहे. तर मग पुढे जाऊया. काही प्रश्न आणि काही प्रूफ्स ह्या थोड्याशा विचार करायला लावण्यासारख्या ॲडिशनल काही प्रूफ्स आता आहेत. थोडंसं विचार करायला लावण्यासारखं आहे, पण अवघड नाही. मुलं विनाकारण त्याचा बाऊ करून घेतात. मोस्टली 9ची मुलं अशा प्रकारचे सम सांगा असं म्हणतातच 9वीच्या वर्गात गेल्यानंतर. सर हे समजलं नाही, हे सांगा. एकदा दुसऱ्यांदा सांगून सुद्धा ते काही वेळेला थोड्याशा प्रूफ्स आहेत, थोड्या सिद्धता आहेत. सिद्धता हा भाग तुम्हाला ह्याच्यापूर्वी नव्हता, पण आता सुरू झाला आहे. 10thमध्ये मोठ्या प्रमाणात आहे प्रूफ्स. 9वीमध्ये त्याची ओळख आहे. पक्षाची सिद्धता मॅथ्स 2मध्ये शिकताय. मॅथ्स 1मध्ये सुद्धा काही प्रूफ्स आपल्याला शिकायचे आहेत, काही सिद्धता लर्न करायच्या आहेत. चला
तर मग क्वेश्चन नंबर 3मध्ये काय सिद्ध करायला सांगितले बघा. थोडं एक दृष्टी तुमच्यात निर्माण व्हावी असं आहे. हे त्याने गिव्हन काय बघा आणि आपल्याला हे प्रूव्ह करायला सांगितले. काय गिव्हन आहे बघा. ए इंटू ब्रॅकेट वाय प्लस झेड बी इंटू ब्रॅकेट झेड प्लस एक्स. पहिल्यांदा जेव्हा गणित मी बघितलं तेव्हाही मला ते कठीण वाटत होतं, थोडंसं काहीतरी वेगळं दिसतंय. हे आपल्याला गिव्हन आहे. ABC ह्या 3 संख्या समान नाहीत असं दिले. मी आता लिहित नाही, दे आर नॉट इक्वल. आणि वी हॅव टू प्रूव्ह हिअर. काय प्रूव्ह करायचं सांगितलं, याच्यापासून याची निर्मिती करायची आहे बघा. वाय मायनस झेड अपॉन ए इंटू ब्रॅकेट बी मायनस सी हे असलं तयार करायचं आहे. झेड मायनस एक्स अपॉन बी इंटू ब्रॅकेट सी मायनस ए. आणि थर्ड आहे, लास्ट आहे बघा, एक्स मायनस वाय अपॉन सी इंटू ब्रॅकेट ए मायनस बी. याची निर्मिती करायचं आहे. वाटताना पहिल्यांदा मलाही ज्या वेळेला पहिल्यांदा ॲज अ टीचर असून सुद्धा मला ते बघताना अरे हे कसं वाटलं. पण ते असं काही असायला पाहिजे. थोडंसं गणित हे इतकं इझी नको. गणित इझी आहेच, पण थोडा तरी विचार, थोडं तरी चॅलेंज आहे, म्हणून गणित गणित आहे, होय की नाही. इथं मला दिसताना हा डिनॉमिनेटर कसा दिसतो बघा. हे दिसते ए बी मायनस ए सी. हे काय दिसते बघा, हे म्हणजे असं दिसतं. हे बघा, हे बी सी मायनस ए सी हे असं दिसतं हे. आणि हे सगळे ए बी मायनस ए सी वगैरे हे डिनॉमिनेटरमध्ये पाहिजेत. हे मी कसं लक्षात ठेवलं किंवा मी कसं लर्न करतो, किंवा मला कधीही 5वीपासून 12वीपर्यंतच्या कुठल्याही टेक्स्टमधलं प्रॉब्लेम का सॉल्व्ह करता येतं. मॅथ्स 1 असेल, 2 असेल, कोणतेही प्रूफ असेल, तर हे असं होतं. आता हे डिनॉमिनेटरमध्ये पाहिजेत, ए बी ए सी पाहिजे. हिचं डिनॉमिनेटर नाही. मग आपल्याला काही लर्निंग ॲक्सपेक्ट असं शिकलो आहे बघा. पण हे जे काही गिव्हन आहे ना, मी सगळ्याला एका नंबरनं गुंततो बघा, भागतो बघा. ए बी सी ए बी सी ए बी सी, डिवायडिंग ईच टर्म बाय ए बी सी. प्रत्येकाला कुठल्या तरी समान संख्येनं गुणायचा आणि भागायचा अधिकार, राईट आपल्याला आहे. गणितातले राईट्स आपल्याला माहिती असायला पाहिजे. ह्याचं सिम्प्लिफिकेशन बघा. हे गेलं, हे गेलं, हे गेलं, हे गेलं, हे गेलं. आता हे असलं तयार व्हायला चालू लागलं बघा. म्हणजे काय तयार व्हायला बघा. हां, वाय मायनस झेड वाय प्लस झेड अपॉन बी सी इज इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन ए सी इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन ए बी. हे पाहिजे. आता मला पहिलं जे क्रिएशन आहे ते हे आहे बघा, ए बी मायनस ए सी हे पाहिजे ना. मग मला याची किंमत मी तात्पुरतं जरा हे सगळ्या ओळीत एका के म्हणतो, का के बरोबर. आता मी कोणतं घेतो बघा, ए बी मायनस, हे महत्त्वाचं होतं, मायनस ए सी हे बघा, हे मला घ्यायचं आहे. ए बी मायनस ए सी पाहिजे मला इथं. हे बघा, ए बी मायनस ए सी. ए बी घेतल्यानंतर त्याच्या वरती घ्यायला पाहिजे की काय घेणार, एक्स प्लस वाय मायनस इंटू ब्रॅकेटमध्ये घालतो बघा. ए सीच्या वरचं काय बघा बरं, झेड प्लस एक्स. ह्याचं सिम्प्लिफिकेशन करूया. काय गेलं सांगा, हे बघा, हे मायनस झालं, हे मायनस झालं, हे मायनस आणि प्लस निघून गेलं बघा. काय राहिलं सांगा आता, वरती राहिलं वाय मायनस झेड आणि खाली एला होतं तसं कॉमन काढतो आणि बी मायनस सी राहिलं बघा. ही आली केची किंमत. हे झालं पहिलं तयार झालं बघा. हे बघा, आता मला दुसरं क्रिएट करायचं आहे. काय मी हे के म्हणजे पुन्हा पुन्हा लिहायला नको म्हणून हे सगळ्याची किंमत एक समजतो मी, के बरोबर. आता मला दुसरं तयार करायचं आहे. मला काय दिसतंय बघा, बी सी ह्याचं सिम्प्लिफिकेशन बघा. हे आहे बी सी मायनस ए बी असं आहे बघा, किंवा बी ए. बी सी मायनस ए बी, बी सी इथं आहे बघा, बी सी मायनस ए बी. मी हे खाली लिहून घेतो, बी सी मायनस ए बी. म्हणजे काय करणार बघा, आता बी सीच्या वरचं मी वरती लिहून घेणार, वाय प्लस झेड मायनस इंटू ब्रॅकेट ए बी एक्स मायनस एक्स प्लस वाय. याचं सिम्प्लिफिकेशन करूया बघा जरा. हे मायनस झालं, हे मायनस झालं, निघून गेला बघा, हा आणि हा निघून गेला. काय राहिलं सांगा आता, झेड मायनस एक्स अपॉन बी कॉमन काढतो बघा, सी मायनस ए. बघा हे तयार झालं का नाही, इज इक्वल टू के. परत ती किंमत तयार झाली. हे बघा दुसरा रिझल्ट तयार झाला. तिसरा मला तयार करायचा आहे. तिसऱ्यात काय दिसतंय बघा बाळून आता, हे बघा, हे मला असं दिसलं पाहिजे, सी ए किंवा ए सी मायनस बी सी. ए सी हे बघा इथं आहे आता, के इज इक्वल टू ए सी मायनस बी सी. हे बघा, ए सी म्हणजे हे झेड प्लस एक्स मायनस बी सी म्हणजे हे बघा, हे मायनस हे मायनस. काय कॅन्सल झालं बघा बाळा, हे झेड झेड गेले, राहिले कोण बघा बरं, एक्स मायनस वाय. आणि वरती काय, सीला कॉमन करतो, ए मायनस बी.
हे म्हणजे पण के, सगळे ओळीनं के 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 हे सगळे सारखे आले. हे बघा पहिला रिझल्ट इथं आहे, दुसरा रिझल्ट इथं आहे आणि तिसरा रिझल्ट इथं आहे. समजलं का बघा सगळ्यांना? परत आणखीन एकदा. थोडं पहिलंच प्रूफ आहे, पहिलीच सिद्धता आहे, त्यामुळे थोडंसं चॅलेंज वाटेल नाही असं नाही. परत बघा हे गणित दिलं होतं, ह्याचं ऑब्झर्वेशन ए बी मायनस ए सी, हे ए बी ए सी बी सी पाहिजे म्हणून मी माझा पहिला निर्णय, आयुष्यातले बरेच निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचे आहेत, स्वतः डिसिजन घ्यायचे आहेत, त्यापैकी पहिला निर्णय हा तुमचा पाहिजे होता. प्रत्येक टर्मला डिवायडिंग ईच बाय ए बी सी का होतं, कशासाठी लागलं हे इथं बघा. आपल्याला डिनॉमिनेटर क्रिएट करायचा होता, इथं डिनॉमिनेटर नाहीच आहे. डिनॉमिनेटर पाहिजे होता, छेद पाहिजे होता, तो असा पाहिजे होता, छेद असा पाहिजे होता. छेदाकडे बघितलं ए बी ए सी बी सी, ही तिघी आपण घेताना तिघी घेतलो, एक कट झाला बघा, प्रत्येक ठिकाणचा एक एक कट झाला, ही जोडी राहिली. इथं बी सी राहिलं, इथे ए सी राहिले, ए बी राहिले, ते पाहिजे होतं आपल्याला. त्याच्यानंतर पहिल्यामध्ये ए बी मायनस ए सी, ए बी मायनस ए सी या दोघांची वजाबाकी पाहिजे होती म्हणून वजाबाकी केली, हे तयार झालं. नंतर बी सी आणि ए बी पाहिजे होतं बघा, बी सी आणि ए बीमधले डिफरन्स पाहिजे होता, त्याची वजाबाकी केली त्यांच्याच क्रमानं. नंतर सी एमधनं ए बी वजा करायला सांगितला, ए सीमधनं ए बी वजा करायला सांगितला, त्यांची वजाबाकी त्या क्रमाने केली, आपल्याला आन्सर मिळालं. तर परत एकदा नीटपणे शांतपणे समजून घेतला तर गणित सोपंच आहे. या तीनही पदांना ए बी सीनं का भागलं हे डिसिजन तुम्हाला स्वतःला घ्यायचं आहे, स्वतः समजून घ्यायचं आहे. आलं लक्षात? ए बी सीनं भागलं सगळ्याला, जेणेकरून आपल्याला ए बी ए सी, बी सी ए बी आणि सी ए बी हे तयार होतील. हे तयार झालं आणि त्यांना पाहिजे होता पहिला संस्कार, ए बीमधनं ए सी मायनस करा. ए बीचं वरचं आहे तसं लिहिलं आणि ए सीच्या वरचं आहे तसं वरती लिहिलं. बघा हा ए बी इथं लिहिला, हे बघा हा ए बी इथं लिहिला, हा ए बीच्या वरचं काय आहे ते इथं लिहिलं, त्यानंतर मध्ये वजा चिन्ह घेतलं, ए सीच्या वरती काय बघा हे आहे ते इथं लिहिलं, थोडंसं सोपे रूप दिलं, हे तयार झालं. परत होता तो ए आपण कॉमन काढला. सेकंडमध्ये बी सी मायनस ए सी पाहिजे बघा, बी सी मायनस ए बी, बी सी इथं आहे बघा, बी सी हा वाय प्लस झेड मायनस ए बी इथं आहे बघा, यातून काहीतरी कॅन्सल झालं ते इथं लिहिलं, त्यातून कॉमन काढलं, इथं कॉमन काढलं बघा. जरा समजून घ्या, ट्राय टू अंडरस्टँड इट. तिघांना का भागलं हे पद निर्माण करायला समजत नाही लवकर. हे ए बी मायनस ए सी पाहिजे म्हणून आपण ए बी मायनस ए सी केलं, खाली ए बी मायनस ए सी लिहिलं, ए बी मायनस ए सी लिहिलं, वरती पण त्यांची वजाबाकी केली, हे तयार झालं. हे एकच तयार झालं का बघा, दुसरं तयार करता येईल. बी सी मायनस ए बी, बी सीच्या वरती होतं बघा हा वाय प्लस झेड मायनस ए बी म्हणजे एक्स मायनस वाय, हे कॅन्सल झालं, वाय वाय आणि राहिलं ते एक्स मायनस झेड. अशी काही सम्स आपल्याला ह्याच्या पुढच्या अभ्यासामध्ये शिकायचे आहेत, करायचे आहेत, ते पण परत शिकत राहूया. पुन्हा एकदा असे गणितं येतील तेव्हा अजून चांगल्या रीतीने तुम्हाला ते समजेल. ए बी सीनं का भागलं, का ए बी मायनस ए सी, इथं पाहिजेच होतं ना आपल्याला, इथं पोचायचं आहे, ए बी मायनस ए सी करायचं आहे, त्यामुळे ए बी मायनस ए सी. ह्या सगळ्यांची किंमत आपण के घेतली, परत लिहून घ्यायला नको म्हणून के के के, आणि म्हणून हे तिघे सारखे येतात, असा रिझल्ट आपल्याला लिहायचा आहे. पहिलंच गणित आहे त्यामुळे थोडंसं जड वाटेल, अशी काही गणित आपण पुढं शिकत जाऊया, जेणेकरून तुम्हाला हे निश्चितपणे सोपं वाटेल, निश्चित तुम्हाला सगळ्यांना आवडेल. ओके, नका नाराज हो याच्यावरती. काही गणितं आपण असल्या प्रकारची गणितं अजून शिकणार आहोत, आणि जेणेकरून तुम्हाला ते भाग निश्चितपणे आवडेल, सोपा होईल. परत एकदा नव्यानं जॉईन झालेल्या सर्व मित्रांचं माझ्या गणित मैत्री ह्या ग्रुपमध्ये सर स्वागत करतो बाळांनो. आता सगळेच लेक्चर्स ॲट अ टाईम बघण्यासाठी तुम्हाला गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. संख्या मोठ्या प्रमाणात जॉईन होते आहे, ते ब्लॉक तुम्ही बघा फुल्ल भरतायत, आता भरू द्या, अजून ब्लॉक निर्माण करूया, त्याची गरज आहे. पण ज्या मुलांनी गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांना ॲट अ टाईम पहिल्या लेक्चरपासून सगळे लेक्चर्स आनंदानं बघता येतील. परत एकदा विनंती करतो आहे की ज्यांनी अजूनही गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा बाळांनो, आणि आमचा उत्साह वाढवा. माझ्याबरोबर जे काम करणारी टीम आहे त्या टीमचा उत्साह वाढवा. तुम्हा सर्वांच्या गणिताची जबाबदारी मी आणि तुमचे गणिताचे टीचर्स आपण सर्वजण आहोत निश्चितपणे. ओके बाळांनो, पुन्हा आपण लवकरच पुढच्या तासिकेच्या वेळेला भेटूया. तोपर्यंत नमस्कार.